नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांना असं सांगण्यात येत आहे की 6 महिन्यानंतर तुमचं काही नवं 6 महिनेच फक्त त्या GR मध्ये आहे की आमच्या ऑर्डरमध्ये पण तुम्हाला 6 महिनेच आहे की मग तुम्ही कसं काय 6 महिन्याच्या नंतरचा कालावधी मागत आहात। मग अशा प्रसंगी आम्ही काय म्हणावं असं म्हणून महाराष्ट्रातल्या शेकडो युवक आणि युवतींचे मला फोन आहेत, मेसेज आहेत। प्रत्यक्ष भेटून सुद्धा काही जण सांगतात, मी जेव्हा सहविचार सभा घेत असतो त्यावेळेसही बोलत आहेत की पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, 6 महिन्याचाच कालावधी आहे। GR मध्ये आहे, काय आहे GR मध्ये, सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल असं म्हटले। 6 महिन्यानंतर नसेलच कुठं म्हटले। एक दुसरी गोष्ट आपण हा विचार केला पाहिजे, मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना मग हे 6च महिन्याचा कालावधी आहे, तर मग त्यांनी जे काही शब्द दिले की मग परमनंट करण्याचा, मग ते कुठल्या बेसवर दिले? मग 6 महिन्यानंतर ठीक आहे, 6 महिन्याचा कालावधी आहे, आपण गृहीत धरू 6 महिन्यानंतर ते त्याच ठिकाणी परमनंट करू असं ते म्हणाले की ते त्या लाडके भाऊ जिथे काम करत आहेत तिथेच कायम परमनंट होतील असे आश्वासन दिले ना त्यांनी। त्याचबरोबर 9 जुलै 2024च्या महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये लिहिले आहे की प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवारांची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील असे नमूद केलेले आहे। मग तुम्ही तसं आता GR तसं आदेशित करून टाका, घेऊन टाका म्हणून संपला विषय। GR मध्येच आहे ना, घेऊ शकतील म्हणून तर घ्या म्हणून सांगून टाका, संपलं ना। राहिला दुसरा प्रश्न की देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी स्वतः म्हणाले की लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणीच्या ज्या काही योजना आहेत त्यांना दिलेली आश्वासने आणि योजना यांना प्राथमिकता दिली जाईल, म्हणजे त्यांना दिलेली आश्वासने आणि त्यांच्या योजनेच्या परिपूर्तीसाठी। आता फडणवीस साहेब म्हणाले की ही योजना बंद करणार नाही, कारण अनेक जणांचं म्हणणं होतं की 6 महिन्यानंतर गुंडाळतील, कारण हे निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्माण केलेली योजना आहे। पण त्यांनी पूर्ण विराम दिला नाही, त्यांनी सांगितलं की कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही। त्यामुळे तो विषय आता राहिला प्रश्न की जी योजना लाडका भाऊ लाडकी बहीण जे काय आहे, लाडकी बहीण तर चालू झाले, पेमेंट सुरू झाले, ते पण चालूच आहे कंटिन्यू। आता लाडका भाऊ म्हणजे योजना म्हणजे लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण, त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी पण आहेत, आपण लक्षात ठेवा। तर त्यांना परमनंट करण्याचं आश्वासन जर तत्कालीन मुख्यमंत्री देत असतील तर हे कोण्या बेसवर? त्याच बेसवर त्यांनी निवडणुका जिंकल्या, एक महत्त्वाचा मुद्दा निवडणुका जिंकलेला हा सुद्धा आहे। राहिला मुद्दा आता की आता ह्या मागणीमध्ये 2 विचार प्रवाह आहेत। काही जणांचं म्हणणं आहे की बाबा 6 महिने परमनंट नाही केलं तरी चालेल, आम्हाला 6 महिने मुदतवाढ द्या, आणि काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला कायम करा। यातील शासन आता कुठला निर्णय घेते याची प्रतीक्षा आपल्याला आहे। केवळ मुदतवाढ देऊनच चालणार नाही, मुदतवाढ देण्याचा गव्हर्नमेंटने निर्णय घेतला तरी मी पुन्हा एक सांगतो की जे 12वी पास झालेला 6,000 जे मानधन दिले जाते, किती पडते रोजचं? 200 रुपये पडतात। मध्ये जर रजा म्हणजे मध्ये जर त्यांना अब्सेंट राहावं लागलं तर ते पण गेलं, त्यामुळे हे फार कमी मानधन आहे। ते मानधनामध्ये जीवनावश्यक गरजांचा विचार करून, वाढत्या महागाईचा विचार करून गव्हर्नमेंटने ह्या मानधनामध्ये वाढ करावी अशी आहे आपण मागणी अनेक मंत्र्यांना कडे पाठवलेली आहे।
आमदारांना दिलेला आहे. सगळ्या सोशल मीडियामध्ये मागण्याचा चालू आहे. वर्तमानपत्रातून आलेले आहेत. विधानसभेमध्ये अनेक आमदारांनी चर्चा केली या विषयावर आणि आपले मुद्दा पण हा मांडला. आपसातही चर्चा करत आहे दिलं पाहिजे म्हणून. भेटीमध्ये गेल्यानंतरही वाढीव दिले जाते. आणि आता एक लक्षात ठेवा की कालावधी वाढवण्याचा जो काही भाग आहे, वाढला नाही का या अगोदर कधी कोणी योजनेचा कालावधी वाढला नाही? वयाची मर्यादासुद्धा वाढली ना. पगारामध्ये वाढ झाली. काय ते एकदा म्हणलं ते तितकंच राहते काय? हे काय कायम स्वरूपी शब्द असतो काय? अनेक गोष्टीमध्ये बदल होतात, बदल केले जातात. वाढीव अनेक गोष्टी दिल्या, वाढीव भत्ते दिले जातात, वाढीव पदं दिले जातात, वाढीव कालावधी दिले जाते. कायमस्वरूपी नसणाऱ्याला कायमस्वरूपी केले जाते. अनेक प्रशिक्षण आहेत, त्या प्रशिक्षणानंतर त्यांना नोकऱ्या दिल्या जातात. हे सगळं आहेच की. काही नवीन नवीन असे काही शोध लावला नाही की ही काही नवीन मागणी नाही. तर या दृष्टिकोनातून शासनाने विचार करून, सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा अशी नम्र विनंती.